गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत पहा. तर आता बघा, मी माझ्या घरनं इकडे आली रसिकाकडे. सकाळी काय होतं, व्हिडिओ काढायला अजिबात वेळ होत नाही, जमतच नाही. इतकी गडबड असते, टिफिनची घाई. पुन्हा रसिका आज ऑफिसला जाणार होती, विरांश स्कूलला जाणार होता, त्याच्यामुळे इतकी गडबड. आता विरांश 10 वाजता आज त्याला उशीर झाला. तयार होता तो, पण चाललं होतं सर्दीमुळे की जायचं नाही चाललं होतं स्कूलला, नाही जायचं. पण कसं तरी त्याला समजावून त्याला स्कूलला पाठवलं. आणि काय होतं, मग सुट्ट्या खूप होतात विरांशा. सारखं सर्दी तर काय हटतच नाही. आता उन्हाळ्याची सर्दी, इतके दिवस होती थंडीची सर्दी, आता उन्हाळ्याला लागलं म्हणून उन्हाळ्याची सर्दी चालू झाली बघा. सगळीकडे सर्दीची साथ आहेच आहे, सर्दी खोकला. तर असो, तर रसिकाकडे मी आता आली. रसिकाच्या मावशीबाई आलेल्या आहेत, झाडू पोछा करणारे, भांड्या घासणाऱ्या. आणि माझ्याकडे आलेल्या आहेत मावशीबाई, सासूबाईंना सांभाळणाऱ्या. त्या आले की मग मी इकडे येत असते. तर सासूबाईंना सांभाळणारे मावशीबाई आले आणि त्यांना चहा बनवला आणि मी इकडं आले. तर चला, आता विरांशसाठी मी बनवते बटाट्याची भाजी. आणि विरांश डॅडू आज विरांशला आणणार आहे स्कूलमधनं. तर चला बघते काय काय आहे. रसिकाच्या मावशीबाईंनी काय केलेलं आहे स्वयंपाक ते बघते, स्वयंपाकाच्या मावशीबाईंनी. तर चला, भाज्या निवडायचे, पालेभाज्यांना. तर बघा, रसिकांनी काल ना पालेभाज्या आणले. पालक, माझ्याकडे कोथिंबीरचे पेंड 2 झालेले आहेत, त्यांनी पण आणलेले. चला, आता मी पहिल्यांदा रसिकाच्या घरचं जरा कामं करते. कामं म्हणजे भांडी लावते आहे. पटापटा आवरलं ना, मग विरांश आली की मग टेन्शन नाही. एवढं आवरलं ना, भांडी आणि कपडे मशीनला लावले. आणि भांडी आवडते, कपडे मशीनला लावलेत आणि भांडी आवडते. आणि ना, मिस्टरनी ना छान मखाण्याचे असे पाकिट आणले. मखाना तुम्हाला दाखवते, मखाना कसा आहे. छान रोस्टेड मखाना आहे, मस्त आहे अगदी. बटर टमॅटो मखाना आहे, प्लेन मखाना आहे, छान आहे. पहिला काय होते का सांगा, मखाना आहे ते आपलं साधं भाकरी भाजी हेच असायचं. आता काय निघालेत हे पहा. हा प्लेन मखाना आणि हा आहे रोस्टे ह्याचा, म्हणजे त्याला ना टमॅटो असं मसाला लावलेला आहे. असे काय म्हणतात त्याला, नॉट फॉर सेल असं सॅम्पल पाकिट असतं ना, ते पाकिट इतकं भरपूर दिलेत. त्याच्यामुळे मी प्राजक्ताला 2-4 दिले आणि खावा म्हटलं त्यांना. आणि विरांसाठी पण ठेवलेत. विरांशला पण प्लेन मखाना चांगला, तो काय तिखट जास्त खात नाही. तर चला, असं भांडी आवडते पटापटा. मखाना खूप महाग आहे, बाहेर बघायला गेलं तर बघा, मखाना खूप महाग आहे. कशापासून बनवतात काय माहीत नाही, एक फळ असतं वाटतं. आजकाल सगळे काय म्हणतात, जागरूक झालेले आहेत. सगळे बायका म्हणा, हे मुली, बायका, स्त्रिया, माणसं सगळेच म्हणजे आपापल्या आरोग्यासाठी सगळे जागरूक झालेले आहेत. आणि मखाने बघा, DMartमध्ये तर इतके मखाने असे मस्त आहे. जसे आपण हे घेतो, धान्य एखादं घेतो ना, तसं धान्याच्या पेटीमध्ये मखाने भरलेले आहेत. आणि 1000 ते 1200 रुपये काहीतरी किलो असे काहीतरी आहेत मखाना खूप महाग आहे. तर
तब्येतीला चांगले आहे, तब्येतीला चांगलं असतं मखाना. तर चला आपण काय म्हणतो त्याला, सगळ्या आपण पण सगळ्या दुनियेसोबत जगायचं. आता दुनिया कशी राहती, काय खाती, तसं आपण पण त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं, त्यांच्यासोबत जगायला शिकायचं. रसिका पण आणत असते मखाना, त्याची पावडर बनवून विरांसला दिले होते तिने दुधामध्ये घालून मखाना. पण विरांसला काहीही आवडत नाही, त्याला फक्त भाजीपोळी द्या, असे वेगवेगळे प्रकार द्या करून, बाकी मखाना ते आवडत नाही. आणि मी तर मैत्रिणींनो, मी आता ना शॉर्ट व्हिडिओचं चॅनल चालू केलेलं आहे नवीन, तर मी तुम्हाला लिंक नक्की देईन डिस्क्रिप्शनमध्ये, आणि सपोर्ट करा प्लीज. मजा एखाद्या म्हणजे आनंद आपल्या जीवनामध्ये, मला ना खरं म्हणजे असं सतत कुडत बसण्यापेक्षा जीवनाचा आनंद घ्यावा, आणि जीवन आपल्यासाठी आपण एन्जॉय करायला शिकावं. जीवनामध्ये आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळतो ना, त्यामध्ये आनंद घ्यायला शिकायचा. भले आपल्याला लोक नावं का ठेवेनात, पण मी शॉर्ट व्हिडिओचं चॅनल चालू केलेलं आहे आपल्यासाठी. आपण दुसऱ्यांसाठी नाही, आपल्याला कशात आनंद मिळतो ना ते आता करायचं, असं मी ठरवलेलं आहे. तर बघा, तुम्हाला मी देते मी लिंक, तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला. जग काय म्हणतं, जगाला काय वाटतं, त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय आवडतं, हे आपली आपण आवड जपायला पाहिजे. आता आपल्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो ना, बस झालं. जग काय नावं, चांगलं केलं तरी नावं ठेवतं, वाईट केलं तर नावं ठेवतं. जग दोन्हीकडनं म्हणजे जगू देत नाही, मरू देत नाही, असं जगाची रीत आहे म्हणजे. तर चला भाजी निवडते. आता भाजी निवडायची, भांडे आवरले, एक एक कामं करायची हळूहळू. आत्ता 12 वाजले, आता विरांशी येईल 1 वाजेपर्यंत. विरांसाठी ना मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. पहिला दूध तापवते. या दिवसात काय होतं, दूध नाही तापवलं ना, फ्रीजमध्ये असून सुद्धा नासतं, काय माहीत आता. म्हणजे 2 दिवसाचं दूध असतात, आपण आज आलेलं दूध आपण उद्या, आज सकाळी आलेलं दूध उद्या आपण दुपारी संध्याकाळी जर तापवायला घेतलं तर नासतं. काल माझं असंच होत होतं. त्याच्यामुळे काय माहिती आहे का, दूध आलेलं लगेच तापून ठेवा म्हटलं. आता हे कालचं दूध आहे, काल आलेलं, आज तापवते. आता आणि एक बटाटा घेते, बटाट्याची काचडे भाजी करते, बनवते. विरांश आले ना, त्याला बटाट्याची भाजी, कोबीची भाजी आहे, पण त्याला बटाट्याची भाजी पाहिजे. विरांशला पाहिजे बटाट्याची भाजी. हे बघा, बटाटे घेतले. रसिकाकडे विळी, हे चाकू आहे, चाकूनीच कट करते मी. माझ्याकडे विळी आहे, त्यामुळे मी विळीनीच कट करत असते. चला बटाट्याची भाजी बनवते आता. हे पहा, विरांसाठी एक बटाटा चिरून घेतलेलं आहे. तर बटाट्याची भाजी बनवते. एकच बटाटा, मला काय वाटलं छोटे छोटे म्हणून 2 घेतले, पण एकच बटाट्याची भाजी पुरेशी होती त्याला. हे बघा,
कढईमध्ये तेल टाकलेली आहे आणि इथे चिमणी असल्यामुळे काय होतं, चिमणीचा आवाजच जास्त येतो आपल्या आवाजापेक्षा. हे बघा, इथे हिंग टाकलेलं आहे, फोडणी झालेली आहे. कढीपत्ता घालते त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि विरांसला आता थोडी तिखटाची सवय लागली पाहिजे म्हणून थोडं तिखट घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये, अगदी किंचित, अगदी थोडंसं. हे बघा, दुपारची वाजले 4. आत्ता मी इकडे आली चहा बनवायला. चहा कॉफी करते. आणि विरांश काय अजून दुपारी झोपला होता, पण त्याला झाली उलटी. त्याच्या खोकून झाली त्याला उलटी. त्याच्यामुळे काय आज विरांश दुपारी झोपलाच नाही. आत्ता थोडंसं त्याला बळबळ थापून त्याचे पप्पा झोपवतात. बघू आता झोपतंय का नाही. पण मी इकडं आली चहा बनवायला, चहा करून. चला, तर एक दिवस असा जातो. आम्ही 3:30 वाजता जेवलो अक्षरशः. चला, मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.